कोकणामध्ये जास्त तर करून कबड्डीचा भरपूर प्रसिद्ध खेळ आहे. हां, तर हां. केळशी गावात पण आमच्या एक राष्ट्रीय खेळाडू आहे शैलेश सावंत नावाचा. हो. हो, तर हो. तुम्हाला काय फरक जाणवला, की बाबा कोकणातलं जीवनशैली किंवा आयुष्य हं, आणि पुण्यातील किंवा शहरी बरोबर. भागातील ग्रामीण हं. आणि शहरी भागात काय फरक जाणवतो तुम्हाला? आणि म्हणतात ना कोकणची माणसं साधीभोळी जशी काळजात भरली शहाळली. वाह! त्याप्रमाणे तंतोतंत ते स्लोगन आहे ते बरोबर इकडे जमतं. तर बरोबर. तेव्हा लाईट नसते, दिवसेंदिवस लाईट नसते, हो, कितीतरी हो, हो. दिवस झाले लाईट नसते. हो. तेव्हा नेटवर्क पूर्ण ठप्प पडलेला असतो. पडलंय असं. हो. तर त्या काळामध्ये तुम्ही कसे तुमचे दिवस असतात येस. किंवा कसे दिवस? इथे कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हो. तर त्यांचा हा हं. पहिल्यापासूनचा बिझनेसच तो मासेमारीचा आहे. हां. तर त्यांना त्याचा अंदाज असतो समुद्राच्या लाटांचा हं. वगैरे, कधी जायला पाहिजे, कधी नाही. हं. त्याप्रमाणे ते नियोजन करून ती मासेमारी करत हो, असतात. बरोबर. आणि संकासूर हे भैरीचे संकासूर असतात. म्हणजे हां. काळभैरवाचे ते देव असतात. हं. तर लोकांमध्ये अशी भावना असते, की देव आपल्या घरी येत आहेत. हं. त्यामुळे होळी पौर्णिमेपासून होळी पौर्णिमेच्या अगोदरचे हं. 15 हं. दिवस हा संकासुरांचा उत्सव साजरा उत्सव केला असतो. जातो. हां. ही जी नाणी पद्धती आहे ना, हे हं. गाव आहे ना, हं. केळशी गाव हे पेशव्यांनी रचलेलं गाव आहे. अरे वाह! तर समुद्राचं पाणी येऊन गावातलं जे पाणी गोळा होतं, हं. ते समुद्राला व्यवस्थित जावं म्हणजे हां, मिळायला इकडून. हवे, हं. व्यवस्थित जावं त्यासाठी हे बनवलेलं आहे. हं. इथे दुबार शेती केली जाते. हां. म्हणजे लावणी करून आता दिवाळीपर्यंत भात तयार होतो. हं. तो काढला जातो हं. आणि आता लोकांची परत नांगरणी करून कडवा, पावटा, चवळी, मूग असे लागवड चालू झाली. हं. कोकणात जर फिरायला येताय ना, तर इथला साधेपणा तुम्ही अनुभवा असं मी म्हणेन. हं. आणि साधेपणा बरोबरच मी म्हणेन कोकणातला प्रत्येक सण उत्सव हा खूप वर्षापासूनचा आहे. म्हणजे अगदी पेशवेकालीन आणि खूप जुना, हं. त्यापेक्षाही जुना. नमस्कार, कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आधीच्या आपण एपिसोड मध्ये पाहिलंच होतं, की आपल्या बरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके भारजाईन केळशी मधले अमित कोठारी सर आहेत. नमस्कार. मग ते भारजाईंचे ओनरच आहेत. सो त्यांनी आपल्या बरोबर भरपूर असे किस्से असतील किंवा बिझनेस रिलेटेड किंवा व्यवसाय रिलेटेड किस्से असतील हो, हो, ते हो. तुम्ही सांगितलेच होते. हो. पण भरपूर जणांची रिक्वेस्ट होती आणि आम्हाला पण जाणून घ्यायला आवडणार आहेच, की बाबा कोकण म्हटलं की प्रत्येकाच्या महाराष्ट्रातल्या आवडत्या म्हणजे ठिकाणापैकी एक ठिकाण म्हणजे कोकण. हो. प्रत्येकाच्या आयुष्यात महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या म्हणजे प्रत्येक लोकांच्या आयुष्यात एकदा तरी तो कोकणला येतोच येतो. येतोच, येतोच. सो हो. कोकणचं आयुष्य, जीवनशैली आणि नक्की कोकण आहे कसं आणि तिथली माणसं कशी राहतात किंवा त्यांचं आयुष्यमान कसं आहे त्याबद्दल आपण सगळ्या थोडक्यात आपले बालपण सगळं म्हणजे आयुष्य त्यांच्या पिढी इथंच सगळी होती. तिथून सगळी सुरुवात झालेली आहे. अशा आपल्या अमित सरांबरोबर आपण आता जाणून घेणार आहोत की कोकणाचं आयुष्य कसं आहे. सो वेलकम सर आपल्या एपिसोड मध्ये. हो. सो सर सगळ्यात पहिल्यांदा मला आवडेल की तुम्ही जसं मला सांगितलं होतं हां. की तुमचं आयुष्य थोडक्यात बालपणी पण तुमचं इथंच होतं. हो. तुमचा जन्मही इथलाच आहे. हो. तिथून तुम्ही शहरीकरण पण बघितलं, शहरात पण शिक्षणासाठी गेलात. So, बरोबर. जेव्हा कोकणातलं बालपण जेव्हा आम्ही आठवतो किंवा तुम्हाला आठवतं, कसं होतं ते बालपण कसं होतं कोकणात? इथलं बालपण म्हणजे एकदम मजेशीर होतं. म्हणजे त्यावेळेस मोबाईल वगैरे नव्हते. हम्म. तर आम्ही गोट्याही खेळलेल्या आहेत, विटू-दांडूही खेळलेले अरे आहेत. वा. आता आपण फक्त WhatsAppवर वगैरे फोटो वगैरे हा बघतो हा. त्याचे. पण त्यावेळेस गोट्या, विटी-दांडू, क्रिकेट, त्यानंतर कबड्डी असे मैदानी खेळ त्यावेळेस चालायचे आणि ते आम्ही सगळे खेळलेलो. हम्म. आणि परत वेळ असायचा. एकदा शाळा सुट्टी झाली, हा. की आम्ही घरी फक्त संध्याकाळी यायचो. हा, बरोबर. बाकी पूर्ण वेळ आमचा इकडेच असायचा. खेळण्यामध्येच दंगा असायचा पण आम्ही. थोडक्यात जास्त काही बिझी शेड्यूल नसायचं किंवा हो. साधी राहणीमान, हो. शाळा आणि खेळ. हो, तर हो. आता खेळांचा विषय काढलायचा आहे तुम्ही. हां. तर कोकणात कोणते कोणते खेळ खेळले जातात म्हणजे अ, त्या टाइमला खेळले जायचे किंवा तुम्ही खेळायचा? कोकणामध्ये जास्त तर करून कबड्डीचा भरपूर प्रसिद्ध खेळ आहे. हा. तर हा. केळशी गावात पण आमच्या एक राष्ट्रीय खेळाडू आहे शैलेश सावंत नावाचा. अरे वा. तो इयत्ता 3रीत शिकला, पण समुद्रावर प्रॅक्टिस वगैरे करून त्याने व्यायाम वगैरे करून आज राष्ट्रीय स्तरावर जेव्हा 2004चा वर्ल्ड हम्म. कप झाला तेव्हा तो तिथला कॅप्टन होता आणि त्यांनी मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाली होती. अरे वा. तर त्यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिला होता. अरे तर वा. इकडे कबड्डीचा खेळ हा खूप प्रसिद्ध मग आहे इथला. थोडक्यात केळशीला कबड्डीचं खूप मोठी पार्श्वभूमी हो, आहे. हो. अगदी आणि मी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे हा, ते खेळ खेळत खेळत असतात. असतो. आता मी भरपूरदा पाहिले पण आणि मी 4 वर्ष झाले इथे येतोय. हं.
तर आपल्या इथं राम मंदिराच्या इथे पण एक मोठं ग्राउंड आहे. हो हो त्याचं हो एक कबड्डीचं एक मंडळ आहे, स्वतः मंडळ बरोबर. सगळं ते कबड्डीचं सगळे सराव असेल किंवा सगळे प्रॅक्टिस असेल ते तिथं करतात. हो हो तर हो कबड्डी तुम्ही आता म्हणलास, कबड्डी हे केसीचं किंवा सरांच्या आयुष्यात खूप मोठं स्थान आहे कबड्डीला. हो. सो सर, आता आपण बघतोय हम्म. की तुम्ही शिक्षणासाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेला, बरोबर. तुम्ही शहरीकरण पण पाहिलेलं आहे हो आणि तुम्हाला इथले परंपरा किंवा इथलं पण साधी राहणीमान माहिती आहे. हो हो तर हो तुम्हाला काय फरक जाणवला की बाबा कोकणातलं जीवनशैली किंवा आयुष्य आणि पुण्यातील किंवा शहरी बरोबर. भागातील, ग्रामीण आणि शहरी भागात काय फरक जाणवतो तुम्हाला? हा तर कोकणातलं सांगायचं म्हटलं तर इथले लोक जे आहेत हम्म. ते शांतता प्रिय आहेत. हा. लोक इथले हो. प्रत्येक जण सकाळी उठल्यावर पहिला आपल्या घरासमोरचा कचरा वगैरे काढून घेतं. हो. आधी स्वतःची साफसफाई वगैरे त्या लोकांनी केली जाते हो हो आणि त्यापासून सुरुवात होते. आणि ते शहरामध्ये बघितलं तर महानगरपालिका हाय साफ करायला म्हणून वाटेल तिथे कचरा वगैरे टाकला जातो. हा बरोबर तर आहे. हा फरक आहे. आणि म्हणतात ना, कोकणची माणसं साधी बोळी जशी काळजात भरली शहाळली, त्याप्रमाणे तंतोतंत ते स्लोगन आहे ते बरोबर इकडे जमतं. हा. आणि त्याच प्रकारची लोक इथे आहेत. प्रत्येकाची घरं आहेत, त्याच्या हम्म. मागे त्यांची नारळ सुपारीची बाग आहे. हम्म. त्यामुळे ते स्वाभिमानी राहून स्वतःचा उदरनिर्वाह चांगल्या रीतीने चांगल्या ते रीतीने करतात. करतात. हो. नाही, सरांनी चांगला पॉईंट मांडला की इथे आपुलकी आहे थोडक्यात, कारण की घराचा परिसर जो आहे किंवा घर आहे, प्रत्येकाच्या घराच्या मागे एक बाग आहे. सकाळी उठून प्रत्येक महिला सकाळी सडा टाकते, तिथे रांगोळी काढते. हो ह्या ज्या म्हणजे परंपरा आहेत किंवा ह्या ज्या रूढी परंपरा आहेत, त्या खूप सुंदरपणे कोकणात पाळल्या जातात. बरोबर आता ना. प्रत्येक ठिकाणी शहरीकरण आलेलं आहे, आधुनिकता आलेली आहे, हो. त्याच्यामुळे हे दुसरीकडे कुठे मला दिसत नाही. आणि त्याच्याहून अधिक महत्वाचं की शहरासारख्या ठिकाणी बरोबर. आपलं घर जर सोडलं किंवा उंबऱ्याचं जर बाहेर आलं, हो. तर कचराही दिसला तरी माणसं काही काळजी घेत नाहीत. नाही. पण इथं आपुलकी आहे. जरी अंगणाच्या पुढचा भाग असेल हो नाही तर हो हो कोणताही असेल, तो सगळा आपलाच आहे असं समजून सगळी स्वच्छता होत असते. आता मला सांगा बरोबर. की आता शहरीकरणातलं तुम्ही टेक्नॉलॉजी असेल, आधुनिकता असेल, ती पण पाहिलेली आहे. हो आता जेव्हा तुम्ही तिकडून इकडे शिफ्ट झाला किंवा शिक्षण सोडल्यानंतर इकडे आला, हा. तर इथे मी 4 वर्ष आधी आलेलो, तेव्हा इथे नेटवर्क नव्हतं. बरोबर. तर हळूहळू आता नेटवर्क पण यायला लागले किंवा हो. आधुनिकता टेक्नॉलॉजी मधली प्रगती होत निघाली. हो 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 सो हे कसं तुम्ही हे करता, ऍक्सेप्ट करता की इथली कोकणातल्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलंय का, एवढी आधुनिकता? कसं आहे, जेव्हापासून डिजिटल इंडियाचा गवगव आलेला आहे, हा. डिजिटल इंडिया म्हणून सगळीकडे हे केलेलं आहे. हम्म. तर जरी आवडत नसली तरी ते स्वीकारणं सध्या भाग आहे इथल्या हा, लोकांना. बरोबर. कारण का प्रत्येक ठिकाणी इंटरनेट शिवाय कामं होत नाही. नाही. बँकेमधनं पैसे काढायचे तरी पण नेटवर्क पाहिजे. हो, त्यानंतर पोस्टामध्ये काम असलं तरी पण नेटवर्क नेटवर्क हवं. पाहिजे. बरोबर. त्यामुळे आता ते आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे हम्म. प्रत्येकाच्याकडे वायफाय, मोबाईल हे आता आलेले आहे, आलेलं जे आधी काही नव्हतं. आणि माझं तर जास्ती तर लोकांना सांगणं असतं की मोबाईल वापरा, 24 तास वापरला तरी चालेल, पण नवीन नवीन काय शिकता येईल त्यामधनं ते तुम्ही शिका. शिका. नुसतंच मोबाईल वापरणं म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वापरू बरोबर नये आहे. असं मला वाटतंय. बरोबर आहे. सध्या कोकणामध्ये ते खूप आहे. मुलांना अभ्यास हा मोबाईलवर पाठवला जातो म्हणून ते अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलवर बरोबर. वेगळंच हो. स्नॅपचॅटने, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे चालू आहे. बरोबर. त्यामुळे आणि असं वाटतंय की येस, आणि मला वाटतंय की कोकण कसं आहे, कोकणमध्ये पाऊस पण भरपूर असतो. हो त्याच्यामुळे काही असे प्रसंग असतात किंवा असे काही काही महिने दिवस असतात की मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत. हो. पण मोबाईल असे एक सुवर्ण संधी त्यांना उपलब्ध करून देतो की ज्याच्या थ्रू आपण सगळं प्रगती पण आहे आणि सगळ्या गोष्टी करू शकतो. हो. प्लस व्यावसायिकतेमध्ये पण तुम्हाला भरपूर त्याचा फरक जाणवलेला असेल. बरोबर. आता मला सांग, पावसाळा आला की 4-4, 5-5 महिने असं इथे हो. एकदम विस्कळीत जीवनमान जीवन असतं. असतं. हो कारण हो की हो पाणी भरपूर असतं, पाऊस भरपूर असतो. So बरोबर. तेव्हा लाईट नसते, दिवसेंदिवस लाईट नसते, हो, कितीतरी हो, हो. दिवस झाले लाईट नसते. हो. तेव्हा नेटवर्क पूर्ण ठप्प पडलेला असतं. पडलंय असं. हो. So त्या काळामध्ये तुम्ही कसे तुमचे दिवस असतात Yes, sir. किंवा कसे दिवस तुम्ही हे करता? कसं आहे इथे ज्या ह्या MSCBच्या लाईन वगैरे गेलेल्या आहेत हा. आणि इकडे उंच उंच झाडी आहेत. हम्म. तर पाऊस आणि वारा असं सोबत असला की ते झाड वायरींवर पडून सेवा विस्कळीत होते. विस्कळीत होतं. बरोबर. तर हे पहिल्यापासून होतंय. त्यामुळे त्यावेळेस थोडंसं आम्हाला त्या अडचणींना सामोरे जायला लागतं. पण तेही सगळे आनंदाने स्वीकारतात आणि आनंदाने त्या संकटांवर मात करतात. बरोबर. हम्म. आता मी आता बघतोय की ते मसाले, खातू मसाले म्हणून कोकणातील भरपूर फेमस मसाल्यांचा एक व्यवसाय आहे. हो हो तर
कोकणातील स्पेशल खाद्य संस्कृती आहे एक बरोबर. वेगळीच. हो, आणि हो, हो. पूर्ण महाराष्ट्राला नाही तर पूर्ण देशाला ती खाद्य संस्कृती आवडते आणि कुतूहल आहे. आणि बरोबर. आयुष्यात प्रत्येक जण एकदा तरी ते ट्राय करतो. So, बरोबर. काय वैशिष्ट्य काय नक्की त्या खाद्य वैशिष्ट्य सांगतो हा. की जास्त तर कोकणामध्ये नारळ उत्पादन होतं. हा. आणि नारळ हा सगळीकडे मिळतो हा. अख्ख्या भारतभर. हा. पण इथला जो नारळ आहे कोकणातला हा. नारळ त्याला एक Yes. एक गोडी वेगळ्या प्रकारचीच आहे. एकच मिनिट. आता आपण पाहतोय की गजानन संघर्ष क्रीडा मंडळ केळशी, हो तर सरांनी जसं सांगितलं की तुमच्याकडे नॅशनल प्लेअर हो. कबड्डीचा आहे तो याच आणि ग्राउंड वरचा आहे. याच ग्राउंड याच मध्ये मंडळातला ग्राउंड आहे. आता हो. तुम्हाला पाहायला पण भेटतंय की या ग्राउंड मध्ये त्या सरांनी प्रॅक्टिस केलं लहानपणापासून आणि त्यांनी आपल्या राष्ट्राचं म्हणजे प्रतिनिधित्व करून त्या हो, हो, लेवलवरती कॅप्टन होते मला वाटतं बरोबर. ते जिंकले. हम्म. सो इतकी चांगली क्रीडामध्ये तुम्ही प्रगती केली किंवा हम्म, देशासाठी नाव केलं हम्म. त्याच्यासाठी तुम्हाला पाहायला पण भेटतंय लाईव्ह मध्ये खूप हो. महत्वाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे बरोबर. केळशीची. हम्म. सो तर खाद्य संस्कृतीबद्दल आपलं बोलणं चाललेलं आहे. हा तर जो नारळ आहे ना तो इकडे जो मिळतो तो एकदम त्याचं खोबरं वगैरे एकदम अतिशय गोड असतं. हा. तर फरक काय असतो हा. घाटावर शेंगदाण्याचा वापर जास्त हा होतो. बरोबर. इथे जे खाद्य बनवले जातात म्हणजे मोदक, घावण हा, चटणी हा. किंवा कुठल्याही भाज्या हा तर त्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. तर त्या खोबऱ्यामुळे एक कोकणच्या पदार्थांना एक विशिष्ट चव आली हा, जाते. हा. आणि तसेच तुम्ही बघाल तर इथली आंबोळी आहे, तांदळापासून भरणारी भाकरी आहे, हो. घावण आहे, तर त्याला एक निराळी चव असते आणि ती स्वस्तात मस्त आणि समाधान देणारे असतात. बरोबर बरोबर. पोट भरणारे असतात असं. आणि समुद्र किनारा जवळ असल्यामुळे इथले मांसाहार जे करणारे लोक आहेत त्यांचं जेवण म्हणजे डाळ, भात आणि फिश. बरोबर. तर त्यावर पण बऱ्याच जणांचं उदरनिर्वाह असतो. Yes. आता खाद्य संस्कृतीची सरांनी गोष्ट केली तर हो. कोकणात मॅक्झिमम म्हणजे जास्त ठिकाणी खोबऱ्याचा वापर होतो मसाल्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांची एक चव वेगळीच असते आणि बरोबर. भरपूर ठिकाणी ते आता उद्योग रित्या म्हणजे उद्योग व्यावसायिकरित्या ते चांगल्या पद्धतीने चालू आहे. बरोबर. सो आता आपला मच्छीमार म्हणजे मासेमारीचा विषय निघालाच होता. हो. कारण की इथल्या भरपूर जणांचं म्हणजे मॅक्झिमम जणांचं जेवण अन्न जे आहे ते भात असेल किंवा मासे असतील ते त्यांच्या आहारात असतात भरपूर. असतात. हो, हो. मला वाटतं की कोकण म्हणलं की सगळ्यात मोठा उदरनिर्वाहाचा ऑप्शन म्हणजे मासेमारी असेल. बरोबर, बरोबर. सो आम्ही जेव्हा विचार करतो आता आमच्याकडे समुद्र म्हणजे कधीतरी आम्ही वर्षातून एकदा बघणार. तो समुद्र असा अथांग आहे समुद्र. हो. सो त्याच्यात जेव्हा मासेमारीला लोक जातात स्वतःच्या जीवावरती एवढं मोठं संकट दिसत असतं, संकट म्हणजे एवढं मोठी भीती असते. बरोबर. आता आम्हाला बघितल्यानंतर खूप भीती वाटते. हो. मग हे करत असताना कसे मासेमारी हे ते कसे पार पडत असतात? इथे कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. हो. तर त्यांचा हा पहिल्यापासूनचा बिझनेसच तो मासेमारीचा आहे. हा. तर त्यांना त्याचा अंदाज असतो समुद्राच्या लाटांचा वगैरे, कधी जायला पाहिजे कधी नाही, त्याप्रमाणे ते नियोजन करून ती मासेमारी करत हो असतात. बरोबर. आता आपण बघतोय की मला इथं भरपूर ठिकाणी मंदिरं पण दिसतात. हो, हो, आणि सगळ्यात महत्वाचं मी आता मंदिर महाराष्ट्रामध्ये पुण्यातले साताऱ्यातले सगळ्या ठिकाणची बघितले. हो. त्याचे जीर्णोद्धार झालेले आहे, त्याचं मॉडर्नायझेशन झालेलं आहे. हो. प्रत्येक ठिकाणी थोडं वेगवेगळ्या प्रकारची मंदिरं बनलेली आहेत. बरोबर. पण कोकणातली मंदिरं म्हटले की जरा एक प्राचीन किंवा खूप सुंदर वास्तुशैली आहे. हो. मला आठवतात की बरोबर. बाबा कोकणातील मंदिर सारखी मंदिरं मला वाटतं दुसरीकडे कुठे नसतील, एक वेगळा पण आहे मंदिरात. हो, हो, आता आपण जाणार आहोत श्रीरामांचं केळशीमध्ये खूप सुंदर हो. मंदिर आहे किंवा त्याची जी वास्तुशैली आहे हो. ती खूपच सुंदर आहे. बरोबर. बोलायला गेलं तर कोकणाला एक स्पेशल मला वाटतं आपण आधी चप्पल काढूया. आता हो, हो. मंदिरात आपण आलेलोच आहोत. बरोबर. कोकणाला एक वेगळी परंपरा किंवा एक वेगळी संस्कृती आहे. हो, बरोबर ना. कारण की मी ऐकत आलो की शंकासूर असेल. हो, हो. आता तो भरपूर ठिकाणी त्याचं कुतूहल आहे शंकासूर म्हणजे काय बरोबर. किंवा कसं किंवा संस्कृती आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी संस्कृती पोहोचलेली नाही. हो, तर हो. त्यांना काय सांगताल की आपली कोकणातली संस्कृती कशी आहे? कोकण म्हटलं ना तर फिरायला जी लोक येतात ना तर ती यासाठी येतात की त्यांना समुद्राचं आकर्षण असतं आणि जुनी जुनी मंदिरं. म्हणजे इथे जे परंपरेनुसार केलेलं आहे हे लाकडी काम तुम्ही बघत असाल तर पूर्ण काम हे लाकडी कामाने म्हणजे मंदिर इथले केलेले आहेत. आणि कोकणातली संस्कृती म्हणायची तर जे संकासूर म्हणताय तुम्ही हे शिमगा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात इथे साजरा केला जातो. आणि संकासूर हे भैरीचे संकासूर असतात, म्हणजे काळभैरवाचे ते देव असतात. तर लोकांमध्ये अशी भावना असते की देव आपल्या घरी येत आहेत. त्यामुळे होळी पौर्णिमेपासून होळी पौर्णिमेच्या अगोदरचे 15 दिवस हा संकासुरांचा उत्सव साजरा केला जातो.
तर संकासूर हे प्रत्येकाच्या घरी जातात, हम्म. तिथे आरती केली जाते, हम्म. कोणाचे नवस वगैरे असतील ते बोलले जातात. हम्म. आणि काय म्हणजे लोकांची इथल्या लोकांची भावना असतात की देव घरी आलेत म्हणून, हा संकासूर घरी आले संकासूर म्हणून. हा आणि संकासूर हे लहान मुलांचं आकर्षणाचं भाग असतं. बरोबर आहे. म्हणजे एक त्यांच्या लहान मुलांच्या मनामध्ये भीती पण असते, हम्म. पण आकर्षण पण खूप असतं. हम्म. की ते लहान मुलं त्यांना चिडवण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांचा पाठलाग हो करतात. हो तर हो हे संकासुरांचं वैशिष्ट्य आहे आणि हे पूर्ण कोकण किनारपट्टीत तुम्हाला पाहायला पाहायला मिळेल भेटतात. संकासूर. येस, आम्ही व्हिडिओज मध्ये पण भरपूर ठिकाणी पाहिलेलं आहेच की हम्म, बाबा हम्म, हम्म. एक वेगळाच उत्सव असतो किंवा एक वेगळा सण असतो, बरोबर. ज्यामध्ये अधिकतर लहान मुलं असतील किंवा तरुण जी पिढी आहे ती याच्यात भरपूर पार्टिसिपेशन किंवा भाग घेत असते. हो हो तर हो. आता आपण ही वास्तू बघतोय की श्रीरामांचं हे मंदिर आहे केळशी मधील, हो, हो. खूप फेमस आणि खूप सुंदर वास्तुशैली आहे. हम्म, हम्म, तर याचा काय इतिहास आहे, कसं म्हणजे श्रीराम तुम्हाला मंदिराचा कॅमलिन कंपनी माहिती असेल. हा कॅम्लिन तर जगप्रसिद्ध आहे हा कॅम्लिन कंपनी. तर त्याचे जे मालक आहेत हा दांडेकर, हा ते पूर्वी ह्या मंदिराचे पुजारी होते. अरे बाप. त्यांचे मुलं म्हणजे हे काकासाहेब दांडेकर वगैरे, ज्यांनी कॅमलिन कंपनी उभारली. हा तर ह्या मंदिराच्या मागेच बसून ते शाईच्या पहिल्या पुड्या बांधायचे. हा हळूहळू त्यांनी आज कंपनी खूप पुढे नेली आणि आज कॅमलिनचं नाव आहे मला वाटतं बऱ्यापैकी. आपले जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना ऑलरेडी माहितीच असेल की कॅम्लिन कंपनी कोणत्या स्तरावरती काम करते किंवा हो. किती मोठी कंपनी. आणि हे मंदिर बघितलं तर असं काय म्हणतात ना, नदीचं मूळ शोधू नये, तर किती जुनं आहे हे याची कुठे नोंद अशी नाहीये, पण हा फार जुनं मंदिर आहे हे केळशीतलं राम मंदिर. हो आणि अजून पण ते तसंच्या तसं मेंटेन ठेवलेलं आहे. बरोबर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मला प्रत्येकाचं म्हणजे प्रेक्षकांचं पण कुतूहल असेल किंवा उत्सुकता असेल विचारायला की बाबा ह्या वास्तुशैली अजून आहे तशा आहेत, हो. भरपूर अशी घरं आहेत ही आहे तशी आहेत. हे कशी वास्तुशैली किंवा हे बांधकाम जे आहे त्याच्यात युनिकनेस किंवा एक वेगळेपणा ते कसा आहे. ज्या पूर्वीची जेवढी घरं झालेली आहेत, हम्म. तिच्या भिंती बघाल तर एकदम जाड्या असतात. हम्म. तर ती घर रचना आणि लाकूड सामान, लाकडांचे सगळं हे घर वगैरे झालेलं आहे. तर बरोबर. हे लाकूड सामान कसलं वापरलं जातं, हे नारळाची झाडं आहेत, ती मोठी मोठी असतात लांब. हो तर त्याचं पूर्ण वाशे म्हणून त्या नारळाच्या झाडाचे, ते नारळाचं झाड गेल्यानंतर पूर्ण त्या लाकडाचं काम घराचे वाशे म्हणून काम करतं. जर इकडे वरती बघितलं तर ते नारळाच्या झाडाचेच वासे आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की ती रचना अशी पूर्वीपासून केलेली आहे की आतमध्ये गेलात तुम्हाला गरमीमध्ये तर थंड वाटेल, गार वाटेल, आणि जेव्हा थंडीमध्ये तुम्ही आतमध्ये जाता तर उबदार वाटेल, असं ते आहे. आणि घराच्या भिंती जाड्या जाड्या असल्यामुळे इकडचा आवाज तिकडे जाऊ नये वगैरे असं काळजीपूर्वक बांधलेली आहे. आणि पहिली घरं जी आहेत ती बांधल्यानंतर 200 200 300 300 वर्षापूर्वीची पण घरं इथे आहेत की त्याला अजून टच पण नाही झालेलं. धक्का पण नाही. कारण का पहिलं सगळं प्युअर होतं, आता बरोबर. सगळं मिलावटवालं मिसळयुक्त आहे. आणि त्यावेळी इंजिनियर पण नव्हते, ते मला वाटतं स्वतःच मॅक्झिमम, बनवायचे. हो हो. कारण की तिथे कोण अभियंता नव्हता की बाबा हे असंच बनलं पाहिजे किंवा काय. तरी पण 200-300 वर्ष झाले अजून ते वास्तू आहेत तशा आहेत आणि त्याची सुंदरता जी आहे बांधकामाची असेल किंवा वास्तुशैली ती अप्रतिम आहे. आताच अमित दादा आपण श्रीरामांचं पण दर्शन घेऊन आलो. हो. तर मी काल पण पाहिलं किंवा मागच्या वेळेस पण आलो तेव्हा महालक्ष्मी मंदिर पण पाहिलं. बरोबर. सो महालक्ष्मी मंदिराचा काय इतिहास आहे, कारण की मी पण ऐकलंय की एक ते पुरातन आहे, खूप दिवसांपासून ते आलं आहे. आणि महालक्ष्मीचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे केळशीवरती एक आशीर्वाद आहे किंवा हात आहे असं तुम्ही मला सांगितलं होतं. मागची पार्श्वभूमी काय आहे. हा, तर तुम्हाला लागू घराणे याविषयी माहिती असेल, म्हणजे श्रीराम लागू, श्री- रीमा yes, लागू हो, वगैरे, हो, हे हो, जे हो. मोठे मोठे ऍक्टर आहेत. हो. तर लागू घराण्याचे पूर्वज केळशी गावचे. तर हा. त्यांच्या स्वप्नात ही देवी समुद्रामार्गे आली होती. हा. एका ठिकाणी तिने केस झटकले हो. आणि त्या मंदिराच्या ठिकाणी त्यांनी स्थानपन्न हा, झाली होती. हा. तर त्यांना हा दृष्टांत झाला लागू घराण्याच्या पूर्वजांना, लागूला लागू जे लोक आहेत त्यांना हा दृष्टांत झाला पूर्वजांना की असं असं माझं मंदिर आहे, तू तिथं येऊन असं असं माझं स्थान आहे, तिथं तू मंदिर बांध. तेव्हापासूनच ते मंदिर आहे. आणि महालक्ष्मी मंदिराचं बरेच जण, ते स्वयंभू मंदिर आहे, तिथं बघितलं असेल तुम्ही तर मूर्ती नसेल, तर ते स्वयंभू मंदिर आहे. आणि तिथे अनेकांची श्रद्धा आहे. म्हणजे मला 3-4 दिवस नाही झाले की त्या मंदिरात जावंसच वाटतं, असं आतून वाटतं. तर ती श्रद्धा आहे आणि त्या गावाचीच, त्या मंदिराचीच ह्या गावावर पूर्ण कृपा आहे. बरोबर. आता श्रीराम लागू सर्वांना माहितीच असते कला क्षेत्रात किंवा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये खूप प्रसिद्ध मराठी भूमीचं ज्यांनी नाव पूर्ण जगात फेमस केलं असेल श्रीराम लागू सर. आता मी हे बघतोय सर, ही नाले पद्धती जी आहे मला आता मी पुणे, सातारा, मुंबई भरपूर ठिकाणी फिरलो, पण ही नाले पद्धती मला कुठेच दिसली नाहीये. आता इथे पलीकडे घर आहेत, इथे नाला, इथे रस्ता आहे, मध्ये कुंपण पण आहेत, बरोबर, आणि मध्ये ब्रिज पण, ते पारंपरिक पद्धतीचे ब्रिज पण. याबद्दल मला सांगा, हे
काय तर नक्की? ही जी नाले पद्धती आहे ना, हे हम्म, गाव आहे ना, केळशी गाव हे पेशव्यांनी रचलेलं गाव आहे. अरे वा. तर समुद्राचं पाणी येऊन समुद्राला हे गावातलं जे पाणी गोळा होतं, हम्म. ते समुद्राला व्यवस्थित जावं म्हणजे हा, हे मिळायला पण. हवे, व्यवस्थित जावं त्यासाठी हे बनवलेलं आहे. हम्म. मग आता केळशी गावाचा स्लोप असा आहे आणि आपण हा. मध्य ठिकाणी आहोत. हा. तर पूर्ण गावाचं पाणी ह्याच्यावर गोळा होतं. हा. म्हणजे ह्या रस्त्याला गोळा रस्त्यावरती होतं गोळा होतं. आणि इथून ते जाणं पाणी खाडीला जाऊन समुद्राला समुद्राला मिळतं. मिळतं, बरोबर. तर ह्या नाल्यांमुळेच केळशी गावात कितीही पाऊस पडला हा. तरी इंचभर पण कोणाच्या पायरीला पाणी टच होत नाही. अरे वा. तर ह्या नाल्यांचं स्पेशल ते आहे. इथं बसून आपण बोलूया हम्म, हम्म, हम्म. की आता नाले पद्धती त्या काळी म्हणजे तुम्ही पेशवांच्या काळात हे सगळं बांधणी बनवलेलं आहे झाली हा. किंवा बनवलेलं आहे. म्हणजे हे गाव असं रचलेलं आहे की कितीही पाऊस पडला, कितीही संकट आली तरी गावातल्या लोकांना गावाला त्याचा त्रास होऊ नये. हा. तर आता पाऊस कोकणात खूप पडतो. हो. तर ते पाणी व्यवस्थित मार्गे खाडी मार्गे समुद्राला मिळावं हा. त्यासाठी ही नाले बनवलेले आहेत. एवढं पद्धतीचं नियोजन किंवा हो, हे आणि अजून पण ते सक्सेसफुली किंवा यशस्वीरित्या चालूच आहे, हे बरोबर. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो. आणि त्यावेळेचं हे नियोजन आहे, त्याच्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे की बाबा जुन्या काळात म्हणजे 1800चा काळ असेल, 1700चा काळ असेल, त्यावेळी बांधलेल्या ह्या रचना आहेत त्या अजून चालत. हो, आता कोकणाबद्दल जर बोलायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आठवतं ते म्हणजे निवांत जीवन कौशल्य बरोबर. किंवा जीवनमान निवांत, एकदम साधेपणा आहे जीवनात हो, हो, हो. किंवा निवांतपणा जीवनात. हम्म, हम्म. हे कसं काय? कारण की हा, आता आधुनिकता किंवा प्रगतीसाठी प्रत्येक जण धावपळ करतच आहे. बरोबर, तर आम्ही शहरी भागात राहतो, भरपूर जण पळतात, बरोबर. त्याबद्दल सांगा. खूप वर्षापासूनच्या ह्या गोष्टी आहे, की जे कोकणातली लोक आहेत, ते एकदम साधेभोळे आहेत. त्यांना वेळच्या वेळी व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं नाही. हम्म. त्यामुळे लोक आहेत ते त्यांचं म्हणजे थोडीशी विचारसरणी संकुचित आहे, हम्म. की त्यांना एक गावापुरतच मर्यादित नॉलेज आहे वगैरे हे. बाहेर जग किती पुढे चाललंय किंवा जगात कसं वागतायत हम्म. लोक वगैरे त्याविषयी जास्त कल्पना नाही. हम्म. तर म्हणजे म्हणूनच म्हणतात ना ते कोकणची माणसं साधी भोळी. तर हा. ती संकुचित विचार असल्यामुळे आणि जास्त बाहेरच्या जगाचं काय घेणं देणं नाही आम्हाला. त्याचा विचार असल्यामुळे मग त्या लोकांचं जीवन एकदम साधं आहे आणि सरळ आहे. बरोबर. हं. म्हणजे जास्त काही माहिती नाही किंवा जास्त अजून हो. बाहेरचा संबंध नसल्यामुळे. आणि ते अल्पसंतुष्ट आहेत. म्हणजे त्यांना त्यांच्या पोटापुरतं मिळालं ना, की आता ते इथं बऱ्याचशा बायका आहेत त्या कामाला जातात. हम्म. त्यांची मजुरी त्यांना मिळते हम्म. दिवसाची. पुरुष लोकं कामाला जातात, हम्म. त्यांची मजुरी मिळते. त्यात त्यांचा उदरनिर्वाह होऊन हौस-मौस पूर्ण होते. हा. त्यामुळे त्यांना बाहेरील गोष्टींचं आकर्षण वगैरे नाही. आणि आणि जे मिळतं त्यात समाधान मानायची आणि मानायचं. स्वाभिमानी येस. लोकं आहेत इथली, तर समाधान मानायची सवय आहे. सवय. त्यामुळे त्या लोकांचा साधेपणा, नम्रपणा असा आहे. आणि मी पाहतोय पण ना त्यांचं शारीरिक क्षमता जरी असेल ती खूप सुंदर आहे हो, हो, आणि हो. मानसिक स्वास्थ्य पण त्यांचं खूप सुंदर आहे. सुंदर आहे. कारण की हे बॅलन्स बरोबर ते बनवून चालतात. हां. आता मला विचारायला आवडेल की कोकणात, आता कोकणचा विषय घेतला की शेती पण भरपूर चालते, बरोबर, बरोबर. इकडे भात पण म्हणजे तांदूळ पण भरपूर हो, पिकतो हो, आणि हो. अजून पिकं असतील काही काही. बरोबर. तो शेतीविषयी काय पार्श्वभूमी किंवा सांगतो. काय आता जे नक्की? तुम्ही म्हटलात ना, की मानसिक संतुलन हम्म. आणि हे पण व्यवस्थित हा. आहे इथल्या लोकांचं. हा. त्याचं कारण हे आहे इथली शेती. हम्म. इथे दुबार शेती केली जाते. हा. म्हणजे लावणी करून आता दिवाळीपर्यंत भात तयार होतो. हम्म. तो काढला जातो हम्म. आणि आता लोकांची परत नांगरणी करून कडवा, पावटा, चवळी, मूग असे लागवड चालू झाली. हम्म. हे साधारण मार्च एप्रिलपर्यंत हे कडधान्य मिळतं. तर स्वतःच पिकवायचं, स्वतःच घरी खायचं. त्यामुळे इथल्यांचं ह्याच्यात कुठली भेसळ नाही, खत नाही, काय नाही. हे सगळं नॅचरल आहे. हम्म. तर नॅचरल खाद्य असल्यामुळे इथल्या लोकांची तब्येत वगैरे अगदी व्यवस्थित आहे. तर कोकणातल्या शेतीविषयी हेच आहे, की लोकं शेती करतात, हम्म. स्वतःपुरतं ठेवतात आणि मग उरलेलं विकतात. बरोबर. हं, हं, हं. आता जर शेतीचा विषय निघलाय तर आता भरपूर जण शेतीला प्रेफरन्स देत नाहीत किंवा हं. आमच्या इकडे असेल पुणे, सातारा, पूर्ण बाकीचा महाराष्ट्र जो आहे बरोबर. तिकडे प्रत्येक जण किंवा प्रत्येक युवक शहरीकरणाकडे जात आहे किंवा एका चांगल्या संधीसाठी शहराकडे वळत आहे. पण तुम्ही तो मार्ग न निवडता, तुम्ही पुण्यात पण शिक्षण घेतलेलं आहे, हो. तो मार्ग न निवडता इकडे आला. हं. तर आता कोकण मधले जे यंगस्टर आहेत किंवा कोकण मधले जे युवक आहेत हं, हं, हं. त्यांचं कसं सध्या चालू आहे? कारण भरपूर मी ऐकलंय की ते भरपूर शहरी ठिकाणी किंवा मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात.
काय होतं, कोकणातल्या तरुणांना पण वेळच्या वेळी मार्गदर्शन मिळालं नाही, हम्म. ही पहिली गोष्ट. त्यामुळे त्यांना 10वी-12वी झाली की करायचं काय हा हम्म. मोठा प्रश्न पडतो. हा. मग कोणाचा तरी मामा किंवा काका हा हम्म. केळशीतून मुंबईमध्ये, म्हणजे कोकणातला प्रत्येक माणूस माणूस घरटी एक माणूस मुंबईला मुंबईमध्ये असतो. आहे. तर मुंबईला तो काम करत असतो. हम्म. मग अरे आता ह्याची 12वी झाली ना आपल्या नातेवाईकाची, अरे तो त्याला काहीतरी मार्गाला लावायला पाहिजे, म्हणून तो त्याला मुंबईत बोलावून घेतो. आणि मग मुंबईत कुठेतरी कामाला चिटकवून त्याचं ते रुटीन चालू होतं. तर आत्ताची गरज अशी आहे की तरुणांना व्यवस्थित शाळेतच व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं पाहिजे, की पुढं तुला काय काय ऑप्शन्स आहेत, तू काय काय करू शकतोस. हे जर मिळालं तर लोक इथल्या इथे थांबतील किंवा नवीन काहीतरी करून चांगल्या उच्च पदावर जातील. बरोबर. कोकणचा रिझल्ट तुम्ही बघाल तर प्रत्येक वेळी हो. 10वी-12वीचा हो. कोकण रिझल्ट मध्ये एक नंबरला नंबरवर असतात. असतं. बरोबर. पण त्याप्रमाणे अधिकारी म्हणा किंवा पुढे जाऊन लोक कुठले मोठी हुशार अशी झालेली दिसत नाहीत आपल्याला, किंवा कुठं चांगल्या उच्च पदावर वगैरे असे दिसत नाही. त्याचं कारण वेळच्या वेळी मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. आणि त्यामुळे मग थोडस बरोबर आहे. हा आणि हळूहळू आधुनिकता येत निघाली, त्याच्यामुळे हो, याच्यामध्ये पण फरक पडेल. पडेल हळूहळू. हो. बरोबर. आता कोकणातील पाऊस सगळ्यांचं म्हणजे मला भरपूर वेळा लोकांनी प्रश्न विचारले की हम्म, कोकणात भरपूर पाऊस असतो, त्यावेळी कसे त्यांची जीवनशैली किंवा कसे लोक जगत असतात? जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा जास्त तर लोकांचं शेतीची कामे चालू असतात. हम्म. म्हणजे पावसाची वाट बघत असतात. पाऊस आला की पेरणी करतात. हा. त्यानंतर ते मोठं झालं की ते काढून लावणी केली जाते. तर पावसाच्या जीवनामध्ये तेच चालू असतात. आणि ते झालं की जितका पाऊस पडतो त्यावेळेस कोकणामध्ये सण उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. मग गोकुळकाला येतो. तर गोकुळकाल्याची ती तयारीमध्ये 8-10 दिवस लोकांचे जात असतात. म्हणजे ह्या कोकणामध्ये अध्यात्म हे खूप आहे. आणि लोक बरोबर टाइम टू टेबल त्या अध्यात्मांचं हे करतात, म्हणजे पूजा करणे किंवा देवाची भक्ती करण्यात ते महिने त्यांचे जात असतात पावसाळ्यामध्ये. तर इथला गोकुळकाला बघायला तर प्रत्येक वाडीचे असे गोविंदे वगैरे निघतात. तर ते अगदी बघण्यासारखे असतात. जे जगात कुठे घडत नाही ते कोकणामध्ये घडतात ते सण उत्सव. गोकुळकाला म्हणा, गणपती उत्सव इथला खूप प्रसिद्ध आहे. तर गणपतीत पण मुंबईत जे गेलेले आहेत ते 100% गणपतीला गावी येतातच. त्याचं कारण एक श्रद्धा असते. आणि देव आपल्या घरी येणारे असतात 10 दिवस, तर त्यामुळे लोक येतातच त्यावेळेस. बरोबर आहे. आणि गणपतीचं म्हणजे गणेशोत्सवाचा विषय निघालाय, तर भरपूर म्हणजे शहरीकरणाकडचे लोक सगळे इकडे येतात. आणि त्यात एक मला एक कुतूहल होतं की आरती झाल्यानंतर कीर्तन किंवा ते भजन टाईप पण काहीतरी असतं, त्याबद्दल काय नक्की ते काय आहे? परंपरा आहे. जे गणपतीचे जे 5 दिवस असतात गौरी विसर्जनापर्यंतचे, किंवा काही काही जणांकडे 10 दिवसाचे गणपती असतात अनंत चतुर्दशीपर्यंत. तर हे 5 दिवस 10 दिवस असतात ना, हे फक्त भक्ती देवासाठी आपण दिलेले असतात. मग किती मोठं काम असू दे, लाख रुपयाचा नोकरी असू दे किंवा काय, ते सोडून लोक आलेले असतात. तर मग तो वेळ टाइमपास न करता देवाची भक्तीच करण्यात घालवायची. मग ते दिवसभराचं रुटीन असतं. सकाळी उठल्यावर पूजा, परत दुपारची आरती, परत संध्याकाळची आरती, परत ते झाल्यानंतर भजन कीर्तन, आणि मग जुने ते बायकांचे नाच असतात. म्हणजे त्याला आपण मंगळागौर वगैरे म्हणतो, त्या पद्धतीचे नाच वगैरे असतात. तर ते चालूच असतं. म्हणजे एक प्रसन्नाचं वातावरण असतं हे 8-10 दिवस. पूर्ण अध्यात्मामध्ये थोडके जातात, म्हणजे मजा करायसाठी सगळे शहरातील लोक किंवा तरुण इथे येतात आणि कोकणात मजा करतात. आता मी केळशी विषय असं ऐकलंय की बाबा शिमगाचा हा जो सण आहे तो खूप भरपूर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याबद्दलचं काय? कारण की मी टीव्ही वरतीच आजपर्यंत बघितलं शिमग्याबद्दलचं. तर कोकणातील संकासूर फेमस आहेत. तर केळशी गावामध्ये काळभैरवाचं मंदिर आहे. तर तिथले 2 संकासूर असतात. तर काळभैरवाचे ते संकासूर ते जे होळीच्या 8 दिवस पूर्वी बाहेर निघतात. आणि मग गावात जितकी पण घरं आहेत त्या प्रत्येक घरी जाऊन आरती केली जाते त्यांची आरती केली जाते. आणि जर कोणाला नवस वगैरे मागायचं असेल तर ते त्यांच्याकडे मागितलं जातात. त्याची ती मनसवणं म्हणतात त्याला. तिथं ते त्यांचं मांडलं जातं, म्हणजे काय हवंय काय नाही असं. आणि खूप जणांची श्रद्धा असते. आणि त्या इथल्या गावातील लोकांची भावना असते की आपल्याकडे देव घरी येत आहेत. तर संकासूरला देव मानलं जातं असं. तर ते लहान मुलांसाठी आकर्षणाचा विषय असतो तो. आणि त्या संकासूरच्या रूपाने देव घरी येतात असं म्हटलं जातं. आता प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येकाचं एकदा तरी कोकणात येणं होतच. आणि प्रत्येक जण मजा करण्यासाठी कोकणात येतो. तर जे आता आपल्याला प्रेक्षक बघतोय त्यांनी आतापर्यंतची सगळी माहिती पाहिलेली आहे, त्यांना थोडक्यात कोकणाचा सगळा अनुभव थोडक्यात आलेला आहे. तर जे पर्यटक कोकणात येऊ इच्छितात किंवा आपल्या प्रेक्षकांमधले कोणी असेल त्यांना यायचं असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्या?
कोकणात जर फिरायला येताय ना, तर इथला साधेपणा तुम्ही अनुभवा असं मी म्हणेन. हम्म. आणि साधेपणा बरोबरच मी म्हणेन कोकणातला प्रत्येक सण उत्सव हा खूप वर्षापासूनचा आहे. म्हणजे अगदी पेशवेकालीन आणि खूप जुना, त्यापेक्षाही जुना. तर ते एक वैशिष्ट्य आहे इथलं. तर त्याचा अनुभव लोकांनी, पर्यटकांनी घ्यावा असं मी म्हणेन. नाही, बरोबर आहे. पर्यटकांनी. आणि सगळ्यात महत्वाची, जेव्हा पर्यटक येत आहेत तेव्हा तुम्ही पण काळजी घेतली पाहिजे, आणि तुमच्या बरोबर जे जे लोक येतात त्यांनी पण काळजी घेतली पाहिजे, की हा जो निसर्ग आहे ह्याचा ऱ्हास न करता, ह्याचा कोणतंही दूषित पदार्थ न टाकता किंवा काही कोणताही कचरा न करता पर्यटन केलं हो, केलं हो. पाहिजे. कारण की हा जो निसर्ग आहे तो कुठेही बघायला भेटत नाही, तो फक्त कोकणमध्ये भेटतो. आणि ही प्रत्येकाची, फक्त केळशीकरांची किंवा नाही. कोकणकरांची जबाबदारी नाहीये, ती प्रत्येक लोकांची जबाबदारी आहे, की आपण जिथे जाऊ, कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी गेलो तरी तिथली कोणतंही नुकसान न करता नुकसान न करता आपण ते पर्यटन केलेलं पाहिजे. बरोबर. सो अमित सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या सगळ्यांना थोडक्यात कोकण कसं असतं हे हो. साध्या आणि सोप्या भाषेत आम्हाला सांगितलं. बरं. आतापर्यंत जे प्रेक्षक बघत आले त्यांना तर हा पॉडकास्ट असेल किंवा हा आपला एपिसोड खूप आवडला असणार आहे, कारण की आपण सरांची मदतच झाली आपल्याला, कारण की सरांचंच हे गाव आहे. त्याच्यामध्ये येऊन आपण प्रत्येक ठिकाणचं लोकेशन असेल, व्ह्यू असेल, हे पाहिलं. तो खूप खूप बरोबर. धन्यवाद सर. थँक यू. तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल. तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही सर खूप खूप धन्यवाद. येस सर. जय हिंद, जय शिवराय. येस. थँक यू.